आज आपण झटपट बनवून तयार होणारे हे तांदळाचे बॉबी पापड तयार करत आहोत। अगदी चवीला अमेझिंग लागतात। मुलांना बाहेरचे विकतचे कुरकुरे न आणता अशा पद्धतीचे बॉबी पापड तुम्ही नक्कीच बनवू शकता। खूप जास्त झंझट वगैरे नाही, पीठ शिजण्यासाठी खूप जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही। कुकरमध्ये करत आहोत त्यामुळे अगदी एक शिट्टीही न करता देखील हे पापड झटपट पीठ शिजले जातात। त्यामुळे अशाच झटपट आणि अशाच कुरकुरीत रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात अगदी नेक्स्ट लेवलच्या अमेझिंग रेसिपी। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळाचे बॉबी पापड कसे तयार करायचे ते पाहूया। त्यासाठी एक डबा भरून एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, छान बारीक दळून घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं? तांदूळ मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यातून काढून घेतले, पुन्हा एकदा एका पाण्याने धुवून घेतले, नाही धुतले तरीही चालतात। त्यानंतर ते सुती कापडावर पसरवून छान फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले। त्यानंतर ते मिक्सरला दळून घ्या किंवा गिरणीतून दळून आणा। आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण घेताना एक डबा भरून तांदळाचं पीठ होतं, त्यासाठी 2 डबे पाणी घेतलेलं आहे। पांढरे तीळ तुमच्या आवडीप्रमाणे, त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे, पापड खार अर्धा चमचा टाकलेला आहे, तर अर्धाच चमचा या ठिकाणी मीठ टाकलं। वाळवणीचे पदार्थ म्हणले की खूप जास्त मिठाचा वापर करायचा नाही, कारण पापड खारमध्ये देखील खारटपणा हा असतोच। पाण्याला छान दणदणीत उकळी येऊन दिलेली आहे। जो जिऱ्याचा स्वाद आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता लगेचच आपण पीठ यामध्ये टाकणार। तुम्ही हवं तर अशा पद्धतीने चाळणीने चाळून दुसऱ्या हाताने तुम्ही लगेचच ते लाटण्याच्या साहाय्याने हटवून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने तुम्ही विस्कच्या साहाय्याने देखील ते मिक्स करू शकता। आता अगोदर मी विस्कच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून त्यामधील ज्या गोळ्या आहेत त्या सर्व मोडून काढता येईल। आणि या ठिकाणी सांगितलेलं प्रमाण हे तुम्हाला पाण्याचं तेवढंच वापरायचं आहे। अगदी तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने, रवीच्या साहाय्याने पटकन हे पीठ तुम्ही हटवून घेऊ शकता। कालच्या भागामध्ये तांदळाचं पीठ न हटवता सुद्धा तांदळाचे पापड कसे तयार करायचे त्याची अगदी बेस्ट रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे। तुम्ही जर ती पाहिली नसेल तर नक्कीच पहा। त्यासाठी तांदळाचं पीठ करण्याची गरज नाही, किंवा तांदळाचं पीठ हटवण्याची खिशी घेण्याची गरज नाही, तरीही तांदळाचे पापड न चिरता अचूक तयार होतात। ही रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट या ठिकाणी आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। गॅस पूर्णपणे कमीच ठेवलेला होता। आता या ठिकाणी इथून पुढची प्रोसेस देखील मंद आचेवरच करायची। आता हे पीठ तळाशी खूप जास्त चिटकू नये यासाठी अशा पद्धतीने आपण एका ठिकाणी छान असा गोळा करून ठेवायचा। तुम्ही हवं तर हे सर्व पीठ काढून घेऊन एका सुती रुमालामध्ये ठेवून ते कुकरच्या पॅनमध्ये ठेवून कुकरच्या तळाशी पाणी टाकून देखील एक शिट्टी करून घेतली तरीही चालणार आहे। परंतु मी जास्त भांड्याचा पसारा न करता अशाच पद्धतीने चमचेच्या साहाय्याने त्याचा एक छोटासा गोळा तयार करून ठेवणार आहे। आणि त्यानंतर आपण मंद गॅसवर झाकण लावून 10 मिनिटासाठी हे पीठ तसंच ठेवणार आहे। खूप वेळ शिजवण्याची गरज नाही, किंवा आपल्याला या कुकरची शिट्टी वगैरे काहीही करायची नाही। 10 मिनिटासाठी छान अशी वाफ दाबून ठेवायची, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजले जातं। या ठिकाणी आता आपण झाकण लावून घेणार आहोत, आणि कुकरला झाकण लावल्यानंतर गॅस पूर्णपणे हा कमीच ठेवायचा, आणि मंद आचेवर 10 मिनिटासाठी हे पीठ मी असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण बाकीची देखील तयारी करणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत, पीठ छान असं वाफवलं गेलेलं आहे। कुकरची मी शिट्टी वगैरे केलेली नव्हती, परंतु पीठ मात्र आपलं छान असं शिजलेलं आहे। आता लगेचच आपण हे तांदळाचे बॉबी पापड करण्यासाठी घेणार आहोत। आणि पिठामध्ये तुम्ही पाहू शकता अजिबातही गुठळ्या राहिलेल्या नाही, छान एकसारखं हे पीठ हटवले गेलेलं आहे। परफेक्ट या ठिकाणी हे तांदळाचं पीठ आपल्याला तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण या ठिकाणी याचे बॉबी पापड करण्यासाठी घेणार आहोत। आता बॉबी पापड करण्यासाठी जी प्लेट असते सोऱ्याची, ती कशा पद्धतीची असते हे मी तुम्हाला दाखवते। हे पहा, अशा पद्धतीची ही प्लेट घ्यायची जी बॉबी पापड करण्यासाठी वापरली जाते। आता आपण ती साच्यामध्ये टाकणार आहोत, आणि लगेचच आपण यामध्ये हे पीठ भरून घेऊन त्याचे बॉबी पापड कसे तयार करायचे ते पाहूया। हे पहा,
पीठ गरम गरम असतानाच पटपट करून घ्यायचे. थंड झाले तरी देखील होतात, परंतु सोऱ्या थोडासा दाबायला आपल्याला कठीण जातं. त्यामुळे गरम गरम असताना केलं की आपल्याला पटपट असे देखील तयार होतात. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं गच्च दाबून हे पीठ भरायचं, म्हणजे त्यामध्ये हवा राहत नाही आणि बॉबी पापड करताना परफेक्ट असे आपल्याला ते तयार करता येतात. हे पहा, अशा पद्धतीने मी लगेचच यामध्ये सर्व पीठ भरून घेत आहे. आणि हो, पूर्ण उन्हाळाभर अशाच भरपूर टिप्स आहेत. आपण खूप सारे वेगवेगळे पापडांचे प्रकार पाहत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या समर ड्रिंकच्या रेसिपी, पोटाला थंडावा देणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी दररोज आपण पाहत आहोत. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर दिलेलं आहे. खूप त्याची उत्सुकता वाढलेली आहे आणि तुमची मुले देखील तुमच्या कामामध्ये अशी लुडबुड करता का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, खूप छान असे आपले हे तांदळाचे बॉबी पापड या ठिकाणी बनवून तयार होत आहे. आणि मुलांना तुम्ही अगदी कुरकुरे म्हणून दिले तर मुलांचा आनंद आणखीनच वाढेल. अगदी ते आनंदाने घरचे कुरकुरे म्हणून खातील. हे पहा, खूप करायला सोपे, झटपट बनवून तयार होतात. अशा पद्धतीने आपण सर्व हे बॉबी पापड तयार करून घेतलेले आहे. छान कडकडीत उन्हामध्ये तुम्ही वाळू शकता किंवा तुम्ही फॅन खाली देखील हे सुकवून घेऊ शकता. फक्त तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे अर्धा तासासाठी उन्हामध्ये मात्र ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल, तुम्हाला ते स्टोअर करून ठेवायचे असेल तर त्यासाठी अर्धा तास ऊन देणं हे महत्त्वाचं आहे. खूप छान असे आपले हे पापड या ठिकाणी वाळवून तयार झाले आहे. लगेचच आपण ते तळून घेऊया. आता यासाठीचं तेल हे मात्र कडकडीत गरम असावं. खूप छान पोंग्यासारखे हे पापड चवीला लागतात. परफेक्ट अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक रेसिपी मी अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कविताज किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 7020162100 या नंबरवर तुम्ही संपर्क करून हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. छान केमिकल फ्री आणि शेतकऱ्याकडील मसाले ऑर्डर करून हा मसाला आपण तयार करत असतो. त्याचबरोबर हा मसाला डंकावर कुटून तयार केलेला असतो. त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीचा हा मसाला आहे. पाहिजे असेल तर नक्कीच कळवा. छान असे बॉबी पापड आपले तळून देखील तयार झालेले आहे. खूप छान असे दिसत आहे. किती कुरकुरीत झालेले आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल 2 नवनवीन आणि वेगवेगळ्या भरपूर टिप्स साईजच्या रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे. तिथून तुम्ही पाहू शकता आणि किती क्रिस्प तुम्ही पाहू शकता. खूप छान परफेक्ट असे हे पापड तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.